अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ यांच्याजवळ एक तरुण रोज येत असे. तो खूप दुःखी होता, कारण त्याला कोणतेही काम जमत नव्हते. तो वारंवार अपयशी होत होता आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे हरवला होता. एक दिवस तो स्वामींना म्हणाला, "स्वामी, मी काहीच करू शकत नाही. माझं आयुष्य व्यर्थ आहे." स्वामी समर्थ काही वेळ शांत राहिले आणि मग त्याला एक छोटासा दगड दिला. ते म्हणाले, "हा दगड घे आणि बाजारात जा. पण तो विकू नकोस. फक्त लोकांना किंमत विचार." तो तरुण बाजारात गेला. एका भाजीवाल्याने म्हटलं, ₹2 देतो. एका सोनाराने पाहून म्हटलं, ₹100 देतो. आणि एका ज्वेलरने तर हजारो रुपयांची किंमत सांगितली. तो तरुण आश्चर्यचकित होऊन परत स्वामींकडे आला. स्वामी म्हणाले, "पाहिलंस? तोच दगड, पण प्रत्येकाच्या नजरेत त्याची किंमत वेगळी. तसंच तुझं आहे. तू कमी नाहीस, फक्त तुला योग्य ठिकाण आणि योग्य लोक मिळाले नाहीत." हे ऐकून त्या तरुणाच्या डोळ्यात अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, आत्मविश्वासाचे होते. त्या दिवसापासून त्याने हार मानली नाही आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहिला. काही काळानंतर तो यशस्वी झाला. या कथेतून शिकवण: आपली किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नसते. योग्य संधी आणि योग्य ठिकाण महत्त्वाचे असते. स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात आवश्यक आहे. स्वामींचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.